कधी विचार केलाय अशा एका लष्करी मोहिमेबद्दल जी कागदोपत्री कधी घडलीच नाही, जिचं अस्तित्वच नाकारलं गेलं? आज आपण अशाच एका मोहिमेबद्दल बोलणार आहोत, ऑपरेशन खामोशी. ही कहाणी आहे एका अशा धाडसी मिशनची ज्याने एका मोठ्या धोक्याला अगदी शांतपणे संपवलं, पण त्याची नोंद इतिहासाच्या पानांवर मात्र कधीच झाली नाही. खरे हिरो तेच असतात ज्यांच्या कहाण्या कधीच सांगितल्या जात नाहीत. आणि हे वाक्य आहे ना, ते या कथेचं अगदी सार आहे. चला, आज आपण अशाच काही अज्ञात वीरांची गोष्ट ऐकूया, ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, पण प्रसिद्धीच्या झगमगाटापासून ते कायम दूर राहिले. तर आपण थेट जाऊया त्या काळात. साल होतं 1999, महिना होता जानेवारी, आणि जागा भारत-पाकिस्तानची तणावपूर्ण सीमा. नुकत्याच अणुचाचण्या झाल्या होत्या आणि वातावरण प्रचंड तापलेलं होतं. जैसलमेर सेक्टर म्हणजे थारचं वाळवंट. इथली परिस्थिती किती कठीण असते ह्याची कल्पना करा. दिवसा पारा थेट 48 डिग्रीवर आणि रात्री तोच 5 डिग्रीपर्यंत खाली येतो. अशा टोकाच्या हवामानात बॉर्डर पोस्ट 487 वर नेहमीच एक प्रकारचा ताण आणि कमालीची सतर्कता असायची. आणि मग काहीतरी वेगळं घडायला लागलं. धोक्याची पहिली चिन्ह तशी खूप छोटी होती. पाकिस्तानी रेडिओ ट्रान्समिशन अचानक वाढले. रात्रीच्या वेळी कुठून तरी गाड्यांच्या हालचाली जाणवू लागल्या. इतकंच काय, वाळवंटातले रात्रीचे नेहमीचे आवाजही जणू शांत झाले होते. पण या सगळ्यापेक्षा एक गोष्ट जास्त महत्त्वाची होती. सुभेदार विक्रमसिंग राठोड यांचा तब्बल 22 वर्षांचा अनुभव. आणि त्यांच्या अनुभवी नजरेला कळून चुकलं होतं की काहीतरी मोठं आणि चुकीचं घडतंय. आणि मग तो दिवस उजाडला. 15 जानेवारीची सकाळ. सुभेदारांनी दुर्बीण डोळ्याला लावली आणि जे दिसलं त्याने अक्षरशः सगळ्यांची झोप उडवली. पाकिस्तानच्या हद्दीत आतमध्ये एक नवीन बांधकाम सुरू होतं. आणि ते काही सामान्य बंकर नव्हतं. त्यांना संशय आला की हा क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ असू शकतो. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्याचे हाय रिझोल्युशन फोटो काढले आणि थेट हेडक्वार्टर्सला पाठवले. हेडक्वार्टर्समधून उत्तर आलं आणि धोक्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि इथूनच सुरुवात झाली एका अत्यंत गोपनीय मोहिमेच्या तयारीला, जिचं नाव होतं ऑपरेशन खामोशी. कर्नल RS रावत यांच्या नेतृत्वात एका हाय लेव्हल टीमने या सगळ्याची खात्री केली. आणि हो, तो संशय खरा होता. ते बांधकाम खरंच एक शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल साईट होती. म्हणजे काय? म्हणजे कमी पल्ल्याची पण प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र, जी सीमेपलीकडून आपल्या अनेक शहरांना सहज टार्गेट करू शकली असती. हा एक खूप मोठा आणि थेट धोका होता. आणि कर्नल रावत यांनी जे म्हटलं, त्यातच या संपूर्ण मिशनचं आव्हान दडलेलं होतं. आपल्याला ते निष्क्रिय करायलाच हवं, पण युद्ध सुरू न करता. विचार करा, एका मोठ्या धोक्याला संपवायचं होतं, पण इतक्या शांतपणे की दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी सुद्धा पडता कामा नये. मग जी योजना बनवली गेली ती खरंच कमालीची, धाडसी आणि तितकीच हुशारीची होती. इथे थेट हल्ला करायचा नव्हता, तर 4 टप्प्यांमध्ये काम करायचं होतं. पहिलं म्हणजे शत्रूच्या हद्दीत घुसायचं आणि त्या मिसाईल साईटपासून फक्त 800 मीटरवर असलेल्या ट्रान्सफॉर्मर स्टेशनपर्यंत पोचायचं. दुसरं, त्या ट्रान्सफॉर्मरच्या पॉवर सप्लायवर एक खास इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावायचं, जे बरोबर वेळेवर प्रचंड पॉवर सर्ज तयार करून अख्खं सर्किट कायमचं जाळून टाकेल. तिसरं, या सगळ्यासाठी 48 तासांचा टायमर लावायचा, जेणेकरून हा हल्ला नाही तर कुठला तरी टेक्निकल फॉल्ट आहे असं वाटावं. आणि चौथा, सर्वात महत्त्वाचा टप्पा, सूर्य उगवायच्या आत कोणताही मागमूस न ठेवता परत यायचं. आता विचार करा, सुभेदार राठोड यांच्या नेतृत्वात जी स्वयंसेवकांची टीम तयार झाली, त्यांच्यावर किती प्रचंड दबाव असेल. त्यांना अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की जर तुम्ही पकडले गेलात तर भारतीय सेना किंवा सरकार तुम्हाला ओळखणार नाही, तुमचं अस्तित्वच नाकारलं जाईल. कारण ही एक अशी मोहीम होती जी अधिकृतपणे कधी घडलीच नव्हती. आणि मग ती रात्र आली, 17 जानेवारी. 5 जणांची टीम, ज्यांच्याकडून त्यांची ओळखपत्र सुद्धा काढून घेण्यात आली होती, त्यांनी आपल्या धोकादायक प्रवासाला सुरुवात केली. शत्रूच्या हद्दीत पोहोचताच पहिला धोका समोर उभा ठाकला. पाकिस्तानी सैनिकांची एक गस्त घालणारी तुकडी त्यांच्या अगदी जवळून म्हणजे काही मीटर अंतरावरून गेली. आपले जवान वाळूत अक्षरशः निपचित पडून होते, श्वास रोखून. आणि नशीब इतकं बलवत्तर की पाकिस्तानी सैनिकांना त्यांची जराही चाहूल लागली नाही. लक्ष्याच्या ठिकाणी पोचल्यावर खरा खेळ सुरू झाला. त्या ट्रान्सफॉर्मरवर 2 रक्षक पहारा देत होते. प्लॅननुसार एका जवानाने दुसरीकडे दगड फेकून त्यांचं लक्ष विचलित केलं आणि त्याचवेळी नाईक राकेश पांडे यांनी पॅनल उघडायला सुरुवात केली. पण अचानक एक रक्षक परत फिरला. त्यावेळी हवालदार गुरमीत सिंग यांनी जे प्रसंगावधान दाखवलं, कमाल.
त्यांनी चटकन एका वाळवंटी पक्षाच्या आवाजाची हुबेहूब नक्कल केली आणि त्या आवाजामुळे काही अतिशय मौल्यवान सेकंद मिळाले. आणि तेवढ्या वेळात नाईक पांडे यांनी आपलं काम फत्ते केलं. डिव्हाइस बसवलं गेलं. 48 तासांचा टायमर सुरू झाला. मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट तर पूर्ण झालं होतं, पण सगळ्यात धोकादायक भाग अजून बाकी होता. तो म्हणजे सुखरूप परत फिरण्याचा प्रवास. परत येताना पुन्हा एक अडथळा. पाकिस्तानी लष्करी जीपचा एक मोठा ताफा अचानक त्यांच्या मार्गात आला. आता पहाड जवळ येत होती आणि त्या जीपच्या हेडलाईटचा प्रकाश सगळीकडे पसरला होता. पुन्हा एकदा त्या 5 जणांना वाळूत लपून राहावं लागलं, जोपर्यंत तो ताफा त्यांच्या नजरेआड होत नाही. अखेर पहाटे 4:45 ते 5ही जवान सुखरूप आपल्या चौकीवर परतले. मिशनचा एक भाग संपला होता, पण आता सुरू झाली होती ती 48 तासांची कमालीची तणावपूर्ण प्रतीक्षा. आणि मग तो क्षण आला. 19 जानेवारीची रात्र. वेळ पहाटे 2:32. सुभेदारांना त्यांच्या दुर्बिणीतून एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि क्षणार्धात त्या संपूर्ण परिसरात गुढूप अंधार पसरला. डिव्हाइसने आपलं काम चोख बजावलं होतं. तिकडे मिसाईल साईटवर एकच गोंधळ उडाला होता. पाकिस्तानी तंत्रज्ञांना वाटलं की कदाचित ओव्हरलोडमुळे सगळं जळालं असेल. त्यांनी दुरुस्तीचे खूप प्रयत्न केले, पण डिव्हाइसने सर्किट इतकं वाईट पद्धतीने खराब केलं होतं की ते दुरुस्त करणं शक्यच नव्हतं. आणि याच दरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणेनं आपलं काम सुरू केलं. त्यांनी ह्या गुप्त साईटची माहिती हळूच बाहेर फोडली. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव इतका वाढला की त्यांना अखेर ती साईट पूर्णपणे बंद करावी लागली. म्हणजे बघा, एकही गोळी न चालवता, एकाही व्यक्तीचा जीव न घेता भारताने एक प्रचंड मोठा धोका टाळला होता. पण ज्यांनी हे करून दाखवलं त्या वीरांना काय मिळालं? या अतुलनीय शौर्याबद्दल त्या टीमला कोणतंही पदक मिळालं नाही, कोणताही अधिकृत सन्मान नाही, फक्त एक शांत धन्यवाद. आणि ही मोहीम इतकी गुप्त ठेवण्याचे आदेश होते की ते आपल्या कुटुंबाला सुद्धा याबद्दल कधीच काहीच सांगू शकले नाहीत. तर कोण होते हे 5 वीर? मिशनचे नेते सुभेदार राठोड. ते आज निवृत्त होऊन राजस्थानच्या एका गावात शांत जीवन जगत आहेत. हवालदार गुरमीत सिंग. त्यांचं 2015 एका रस्ते अपघातात निधन झालं. इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ नाईक राकेश पांडे. ते आता एका डिफेन्स इक्विपमेंट कंपनीत काम करतात. लॅन्स नाईक सुखविंदर सिंग यांनी शेतीचा मार्ग निवडला. ते पंजाबमध्ये शेतकरी आहेत. आणि त्या टीममधले सर्वात तरुण सदस्य शिपाई दिनेश यादव. ते सैन्यात पुढे मेजर पदापर्यंत पोहोचले. या 5 जणांमध्ये एक असं शांत नातं आहे जे त्या एका रात्रीच्या अनुभवाने त्यांना कायमचं जोडून ठेवलं आहे. खरं तर ऑपरेशन खामोशी ही केवळ एक मोहीम नाहीये, हे एक प्रतीक आहे भारतीय सैन्याच्या त्या प्रत्येक अज्ञात जवानाच्या त्यागाचं, जे प्रसिद्धीची जराही अपेक्षा न करता देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात. आणि ही कथा ही आपल्याला एक प्रश्न विचारायला नक्कीच भाग पाडते. आपल्या सुरक्षेमागे अशा अजून किती न सांगितलेल्या कथा दडलेल्या असतील.